रेकॉर्डिंग करतो. डन, म्हणजे रेकॉर्डिंग चालू झालं. आत्ता कोणाची तरी रिक्वेस्ट आली आणि परत चालली गेली, माहीत नाही कोण होतं. ओके, डन. तर कुठं गेलं, रेकॉर्डिंग आपली चालू झाली आणि मी चार्ट एक 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 ओपन करतो बेसिकली पहिले, नाही का. आपण पुढच्या टॉपिकला जायच्या अगोदर नाही का, प्रिव्हियस जे टॉपिक आहे ना ते इन डेप्थमध्ये आपल्याला जोपर्यंत क्लिअरिटी येत नाही त्याची, तोपर्यंत पुढच्या टॉपिकला जाऊ नये. तसं आज आपल्याला ब्रेकआउट वगैरे बघायचे आहेत, ब्रेकआउटच्या काही वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, तर ते आपण बघू. पण पहिले आपण कालचा जे टॉपिक होता तो अंडरस्टँड करू. त्याच्याआधी मी स्क्रीन शेअर करतो माझी. एक मिनिट, अरे यार चार्ट ओपन नाही होत आहे तुमचे. एक मिनिट, मला वाटतं इंटरनेटची स्पीड थोडीशी स्लो झाली, तरी हे डाउनलोड करते इथेच. सेव्ह ॲज. तू 5 चार्ट शेअर केले आहेत आता. हां हॅलो हॅलो हॅलो. हां, आवाज येत आहे का माझा? तू हा, आता पाच येतं आता. स्पीकर पाच वापरला पुढे. पाच चार्ट तू पाठवले आहेत. हो. ठीक आहे. अजून मला व्हिडिओ नाही दिसत आहे. नाही दिसत आहे ना. हो, एक मिनटं, मी शेअर नाही केली स्क्रीन. सेव्ह करता मी पहिले हे चार्ट डाउनलोड करतो माझे. हां, स्क्रीन दिसत आहे सुनीलला? नाही ना. कोणालाच नाही दिसत आहे स्क्रीन? नाही मला नाही. नाही दिसते. बरं, एक मिनटं, परत स्क्रीन रिशेअर. आता नाही ना. ओ, स्क्रीन का नाही दिसत आहे? ओके 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 ओके, हे फक्त टॅब शेअर होती, एंटायर विंडो शेअर करावं लागेल. आता दिसत आहे का? हा, ते उडाला. ओके, ठीक आहे, आला. आला ना. आता सगळ्यात पहिले मी माझा ओपन करतो. त्याच्यामध्ये चार्ट टेस्ट होमवर्क. हां, तर हे चार्ट दिसत आहे? हा, दिसताय. ठीक आहे. तर हा चार्ट जो आहे हा सुनील लोहानी पाठवलेला आहे, राईट? हो. पण झूम कशी स्क्रीनला? झूमच आहे ना. अजून फुल करू? हो, फुल कर ना, म्हणजे पूर्ण फुल कर. हा, आता बढिया. पेन कुठं गेला माझा? पेन गायब झाला ना. पेन होता ना आता स्क्रीनवर. हां हां, इकडे आणावं लागेल. अरे यार, फुल स्क्रीनवर नाही दिसत पेन. ड्रॅगच करावं लागेल. ठीक आहे, दिसत आहे आता? ठीक आहे, दिसताय. चलो, अजून थोडा मोठा करावं लागतं. तर आता एक पॉईंट कनेक्ट झाला इथे, ठीक आहे. दुसरा, 2. तिसरा, चौथा, हा झूम झाला, ठीक आहे. हे पॉईंट ठीक आहे, पण इथे अजून ही ट्रेंड लाईन इथपर्यंत येऊ शकत होती.
हां बरोबर आहे. ठीक आहे, ही इथपर्यंत येऊ शकत होती. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ही ठीक आहे, इथपर्यंत बरोबर आहे तुझी. पण आता मला एक सांग याच्यामध्ये, की याच्यामध्ये इथून का बरं नाही कनेक्ट केलं तू वरतून? नाही केलाय ना, पुन्हा नेक्स्ट चार्ट बघ ना. अच्छा, हा सेम चार्ट आहे का दुसरा पण? हां सेम चार्ट मी ड्रॉ केलाय, पुन्हा या साईडला मी त्याला वर नेलाय, म्हणजे 2 कॅन्डल ब्रेक केल्या म्हणून दिला पाहिजे मी. ओके, ठीक आहे. आता इथे तू हे डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड लिहिलं आहे. आज आपण इथे शिकणार आहोत की इथे एक्झॅक्ट शब्द कोणता लिहायचा आहे आपल्याला. अच्छा. सेकंड चार्ट बघ प्लीज होता नाही का? हां, सेकंड चार्ट मी सगळेच बघतो पूर्ण. हा बघ. ओके. याच्यामध्ये काय म्हणणं आहे तुझं? जो मी कॅन्डल ब्रेक दाखवला गेला आहे तर ते असं. नाही आहे, हे व्हॅलिडच नाही आहे. हे व्हॅलिड नाही आहे, हे ब्रेक होऊ शकत नाही या कंडिशन्समध्ये. अच्छा. ठीक आहे. आणि ही म्हणून मग try ही केला. ही जी ट्रेंड लाईन आहे ही सुद्धा चुकीची ड्रॉ झाली आहे. ही ट्रेंड लाईन पाहिजे, ॲक्च्युली ही ट्रेंड लाईन इथून पाहिजे बा. लाईन आम्हाला पहिले हे मिटव दे. एक ही ट्रेंड लाईन अशी ड्रॉ होईल. ट्रेंड लाईन बाप्पा वेळेस आला, काल फुकटात दिला, आज पैसे मागताय. ओके, लेटेड मी याच्यानीच पाडू आपण. ही जी ट्रेंड लाईन तुला पाडायची होती ना, मार्केट अंडरस्टँड करण्यासाठी या पॉईंटपासून तर हिट सरळ 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 इकडे अशी येते याच्यावर. पहिल्या चार्टमध्ये आता सेम पहिल्या चार्टमध्ये पण नाही आहे तशी. आहे ना, नाही आहे पास आहे. तर मी तो खाली आणला नाही का? ओके. समजलं? हा समजलं. तर हे जे आहे, हे जे पॉईंट आहेत हे आता जुळून जास्ती काही याचं कॅल्क्युलेशन लावू शकत नाही, कारण आता आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे त्या ओरिएंटेशनने आपल्याला ते पाडायचं. जसं ही जी हॉरिझेंटल लाईन, समोरच्या लाईन करायचं हां, करतात नाही? ही जी हॉरिझेंटल लाईन आहे ही परफेक्ट आहे. ओके, ही इकडून जाणारच आहे, कारण की हे सॉफ्टवेअरचं फंक्शन असल्यामुळे हे ब्रेक करते. ठीक आहे, ओके. हा. त्याला काही करू शकत नाही. पण ही जी ट्रेंड लाईन आहे ही ॲक्च्युली इथून दिसते, कारण की इथे जरी हे असं असं जरी कनेक्ट होत असेल ना तरी हे व्हॅल्यू जास्ती इथे पुट करेल. तसं तसं का बरं व्हॅल्यू पाहिजे असं खूप करत त्या ठिकाणी मी का म्हणून म्हणताय? पहा का बरं सांगतो तुला याचं. कारण की आपण काय करतो, प्राईज ॲक्शन पाहायची आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे. ही जी प्राईज आहे इनी ते हायर पॅटर्न केला, यांनी या कॅन्डलनी याचा हाय ब्रेक नाही केला, डन. किंवा किंवा या किंवा या कॅन्डलनी याचा हाय नाही ब्रेक केला. पण हे सरळ 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 बघता या कॅन्डलनी यांचा दोघांचाही हाय ब्रेक केला आहे. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला काय बघायचं आहे, ज्यांनी प्रिव्हियस हाय ब्रेक केलेला आहे त्या कॅन्डलला टच करायचा आहे. याचा अर्थ असा निघते की इथे याचा रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग, म्हणजे इथपर्यंत प्राईस बिल्ड होऊ शकते अजून. ओके. गॉट इट? सो त्याच्यामुळे आपण त्याला तसं कनेक्ट केलं आहे. दुसरा चार्ट बघ. आणि कसं आहे ना माहिती आहे का, मॅक्झिमम कॅन्डल कनेक्ट करायचा प्रयत्न करा. जसं 5 मिनटामध्ये ही जी ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे, ही तुझ्या 5 मिनटाच्या शॉर्ट टर्ममध्ये येते. आपल्याला जितक्यात जास्ती कॅन्डल भेटत असेल ना तितक्यात जास्ती बेटर आहे. आता ट्रेडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचारला केलं गेलं तर ही कॅन्डल 1 2 3 अशी जी कनेक्ट झाली ना, चल बंद. हां, तर 1 2 3 ह्या कॅन्डल ज्या कनेक्ट झाल्या पहा इथे दिसतं तुला. हां. ही ट्रेंड लाईन आणि ही जी तुझी सपोर्टची लाईन आहे, ठीक आहे, ही सपोर्टची लाईन थोडी वरती पाहिजे. वरती ही जी हॉरिझेंटल लाईन आहे ही थोडी वरती पाहिजे. का बरं वरती पाहिजे? कारण की तो कुठे गेला पेन.
जाऊ दे. ठीक आहे, मी तो पेन 1 मिनटं परत ऑन करतो. हम्म. तर इथे जर आता तू बघशील ना, तर हा एक इथे तुला झोन दिसते. ठीक आहे, दिसला? गॅप आहे तो. ही नाही, ही गॅप आहे ना, तर इथपर्यंत जर आहे ना बॉडी, हे बघ इथपर्यंत आली, ही थोडीशी इथे वरती निघू शकत होती, ही थोडीशी अशी वरती निघू शकते. एवढं कसं आहे, तुम्हाला एकदा तुम्ही कंटिन्युअसली ट्रेड घ्यायला लागले ना, की हे मॅटरच नाही करत खूप, कारण की ते तुमच्या डोळ्यालाच दिसते सरळ रिपीटेड टाईम. पण अजून इथे ट्रेंड लाईन जबरदस्त बनवते. ही जी सपोर्ट आहे ना, हे इथून दिसतं बा एकदम क्लिअर. जितक्या दुरून सपोर्ट घेणं तितकं जास्ती बेटर आहे हा. आणि इथे झाला आहे ब्रेकआउट, हा झाला आहे ब्रेकआउट. तो काय झालं, तू ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ही जर ट्रेंड लाईन जर तू ड्रॉ नाही केली तर तू ट्रेड नाही घेऊ शकणार इथे. अच्छा, असं आहे. हां, आता हे जे पॅटर्न आहे ना, हे इनसाईड बार पॅटर्न आहे, तर हे आपण शिकणार आहोत पुढे नंतर. कॅन्डलचे पॅटर्न्स आहेत की कोणत्या कॅन्डल्सवर आपण ट्रेड घेऊ शकतो, हे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. सो आता हे दिसतं ना, हे हा ब्रेकआउट झाल्यानंतर बघ कशी मुवमेंट आली सनसन बिलकुल. हे इकडे नॉनस्टॉप. ओके, म्हणजे ट्रेड लाईन दुरून घेतला जास्त असं म्हणणं आहे. जितक्या जास्ती दुरून घेतलेलं जाईल तितकीच जास्ती ती पॉवरफुल राहील. अच्छा, म्हणजे जेवढून जास्त चार्ज नाही करायचं, दुरून जास्त लॉंग. येस येस येस, म्हणजे इथल्या इथं जर सपोज जर कॅन्डल असतील या दोन, मी कालच्या नियमानुसार जसा होता की बा 2-3 आपले वीक वर टच झाला पाहिजे, असं पाहिजे, तर आपण त्याच्यावर मी ते जॉईन केला. बिलकुल बिलकुल आयटम नाही केलं मी विचार. बिलकुल बरोबर आहे. आता ही जे इथं जे ट्रेंड लाईन आहे, सपोज जर मी म्हणेल की ही इथल्या इथे ड्रॉ करून टाकतो मी, हां, तर ही काही पॉवरफुलच नाही झाली. ही अशी ट्रेंड लाईन काही पॉवरफुल नाही झाली. ओके, ठीक आहे, आपल्याला ट्रेंड लाईन, आपल्याला ट्रेंड लाईन आता इथं जशी ट्रेंड लाईन पाडायलाच जर गेलो जबरदस्तीने, तर ही अशी इथून जाते बरोबर. ही अशा पद्धतीने इथे या 3 डॉटला कनेक्ट झाली, त्याच्यानंतर या वीकला इथून कनेक्ट करून टाकायची. वीक ब्रेक झालेली चालते, बॉडी ब्रेक झालेली चालत नाही. आता ही जी दुसरी जी सपोर्ट लाईन ड्रॉ केली आहे ना, ही मला दिसत नाही, ही मला वाटते प्राईस बॉडी आहे. ती नाही, ती त्या साईडची आहे, त्या साईडचं सेम चार्ट होता ना त्याचं. ओके ओके. आणि चार्ट नाही का, चार्ट वेगवेगळे घ्या तुम्ही. जसं आता तू इथे वॉचलिस्टमध्ये HDFC बँक आहे, ICICI निफ्टी आहे, सो वेगवेगळे चार्ट घेत जाल ना तर जास्ती बेटर. घेतला पुन्हा एक्सिस बँकेचा घेतला. ओके ठीक आहे, 1 मिनिट. सो ही जी ट्रेंड, ही जी ट्रेंड लाईन आहे, ही तुझी पाडलेली डाऊन ट्रेंड. ठीक आहे, सो ही बेसिकली ट्रेंड लाईन बरोबर नाही आहे ही वाली. ओके, ठीक आहे, आणि हा तसा पाहायला गेला तर हा डाऊन ट्रेंड नाही आहे. काय आहे मग? हा डाऊन ट्रेंड नाही आहे, हा डाऊन ट्रेंड आहे. हा इकडून डाऊन ट्रेंड आहे, हा वाला हा जो हा पूर्ण डाऊन ट्रेंड आहे. ओके, हा डाऊन ट्रेंड आहे, पण हा डाऊन ट्रेंडच नाही आहे. हा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड झाला, हा पूर्ण हा झाला आहे स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड. जेवढं जास्त वापरलं तेवढं जास्त डाऊन असं. कसं आहे ना, आपल्याला त्याचं दिसते ना लाईन, ही जशी जी लाईन आहे, ही प्रिव्हियस लाईन बघ, ही जी लाईन आहे ही तेवढी डाऊन नाही गेली आहे. नाही गेली, नाही गेली. प्राईस बघ ना, प्राईसला तू कुठे कनेक्ट केला आहे. ही जर प्राईस जर आता तुला कर्सरवर दिसत असेल तर ह्या इथे ही प्राईस बघ, ही प्राईस बघ आणि ही प्राईस बघ. हा खूप शॉर्ट डाऊन ट्रेंड, म्हणजे 5 मिनिटाच्या कॅन्डल टाईम फ्रेमनुसार, 5 मिनिटच्या टाईम फ्रेमनुसार हा डाऊन ट्रेंड प्रॉपर नाही आहे. काय होईल माहिती आहे का, तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता डाऊन ट्रेंड, कारण की त्याची जी प्राईस आहे ती खाली खाली आली आहे थोडीशी, पण तो सक्सेसफुल ट्रेड इनिशिएट नाही होणार. ओके, तो सक्सेसफुल ट्रेड इनिशिएट करायसाठी तुम्हाला वेट करावं लागेल, आणि इथूनही ट्रेड घेण्याच्या इथे जास्ती बेटर ट्रेड मिळेल. तो ह्या ज्या ट्रेंड लाईन, या ट्रेंड लाईनवर बेटर ट्रेड मिळेल तुम्हाला. ठीक आहे, थोडं प्रॅक्टिसमध्ये करावं लागेल, विचार करावा Yes, लागेल. yes, कारण मी फक्त जो म्हणजे कॅन्डल ब्रेक न करता फक्त आपण बिग म्हणजे ब्रेक करत नेलेला, पण तो विचार केला कालच्या जो होता बरोबर बरोबर. कारण की कसं आहे ना, बाकीचे जे ट्रेंड लाईनचे जे पॅटर्न्स आहेत, आता नंतर जे पॅटर्न्स चालू होतील, ते हे सगळे पॅटर्न नाही का ट्रेंड लाईनच्या बरोबर. काही ट्रेंड लाईनमध्ये आज जे आपण बघू सपोर्ट आणि रेजिस्टन्स, हा सगळ्यात मेन पार्ट आहे त्यातला. कारण की ह्या ज्या ट्रेंड लाईन कशासाठी ड्रॉ करतो, टू आयडेंटिफाय सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ओके, ठीक आहे, कारण की ट्रेंड तर आपल्याला आयडेंटिफाय होऊनच जाते.
आता त्याच्यानंतर आपलं सपोर्ट आहे आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्स आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्या बेसिसवर कसा ट्रेड घ्यायचा ते बघतो आपण. ठीक आहे ना. आता दुसरा चार्ट बघतो. थोडंसं याला झूम करायचं असतं असं इथून. अच्छा, समजत नाही कसं करायचं. अच्छा, काही नाही, इथे कर्सर दाबून ठेवायचं आणि त्याला असं ड्रॅग करायचं खाली वरती. अच्छा, वर होते असं आहे का? येस, ठीक आहे. ही ट्रेंड लाईन ओके आहे. ठीक आहे. ही हा, 2 हॉरिझॉन्टल लाईन टाकलाय मी. ते ऍक्च्युली समजत नाही कसं, म्हणजे दोन्ही साईडला पाहायला गेलं, दोन्ही पुष्कळ सारे कॅन्डल्स ब्रेक व्हायचा. पहिला वरचा वाला आहे ना, तो छान वाटला मला. नाही, पण ही हॉरिझॉन्टल लाईन बनतच नाही, हिची काही आवश्यकताच नाही इथे. अच्छा, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे लाईन कशाला ड्रॉ केला ते? हे सपोर्ट अँड रेजिस्टन्सच पाहायसाठी. सगळा जो काय सपोर्ट रेजिस्टन्स आहे, तर ही हॉरिझॉन्टल लाईन इथंही कामाची नाही आहे. आणि बा इथून इथं जी आहे ना, इथे थोडी कामात येऊ शकते. कशी? कारण की बा इथून प्राईस रिव्हर्स झाली आहे, इथून प्राईस वरती झाली आहे, परत इथे प्राईस आली आहे, परत इथे थांबली प्राईस, त्याच्यानंतर खाली ब्रेकआउट झाला आणि परत इथे रेजिस्टन्स बनले. इथं कॅन्डलस्टिक कनेक्ट आहे, इथे कॅन्डलस्टिक कनेक्ट आहे, इथे कॅन्डलस्टिक कनेक्ट आहे, परत हाई झोन कॅन्डलस्टिक कनेक्ट आहे. तर ही हॉरिझॉन्टल लाईन वरची ठीक आहे, पण खालची काही जास्ती कामाची नाही आहे. खालची माझ्या ठीक आहे, ठीक आहे. ते म्हणजे हातचं मला बघा ठीक वाटला. आणि फक्त म्हटलं खालचे. ट्रेंड लाईनसुद्धा नाही का इथे जास्ती बेटर होईल. या पॉईंटला जर कनेक्ट केली असती ना, तर जास्ती अजून बेटर लॉंग होईल. लॉंग वरती नाही का? तर त्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्ही मल्टिपल ट्रेंड लाईनसुद्धा ड्रॉ करू शकता. काही गरजेचं नाही की एकच ट्रेंड लाईन ड्रॉ केली पाहिजे. मल्टिपल ट्रेंड लाईन आपल्याला ड्रॉ करता येते. ओके. ओके, हा इथून अशी निघत होती, सरळ इथं जात होती पुढे. ट्रेंड लाईन आपल्याला ड्रॉ अशी करायची आहे, असा सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे की पुढचा जो प्राईस ॲक्शन जो तयार होईल तो तुम्ही ड्रॉ केलेल्या लाईनला टच होऊनच खाली किंवा वरती गेला पाहिजे. ओके. ते हे आपल्याला आयडेंटिफाय करायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामध्ये, की बाबा मी जी ट्रेंड लाईन ड्रॉ, कारण की तुम्ही हे आता जे ट्रेंड लाईन ड्रॉ करताय ह्या पूर्ण प्राईस ॲक्शन तयार झाल्यावरच्या ड्रॉ करताय. हां. पण तुम्हाला ट्रेंड लाईन अशा ड्रॉ करता आल्या पाहिजे की प्राईस ॲक्शन तिथूनच रिव्हर्स किंवा त्याला टच केलं पाहिजे. ओके. तर त्याला टच करणारी ट्रेंड जेव्हा तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करता ते कधी काय लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तेव्हा भरपूर. सुरुवातीला तुम्ही ऑफलाईन चार्टवरच बनवा, पण ग्रॅज्युअली तुम्हाला ऑनलाईनवर ते बनवता आलं पाहिजे. कारण की आपल्याला ट्रेडिंग करायचं तर ते ऑनलाईन मीडियम आहे. ठीक, उद्या ट्राय करून पाहतो, उद्या मी ड्रॉ करून पाहतो मी. येस, बिलकुल. मी पण ठीक आहे. ओके, पुढे झाला आता पाहून. नाही, ही नाही झाली, ही नाही झाली, ही नाही झाली. ओके. लंबा घेतला तुम्ही दुरून. ठीक आहे, ही ओके आहे. सपोर्ट लाईन नाही का, हे इथे खाली जास्ती बनत आहे बा. ही काढण्यापेक्षा ही इथे सपोर्ट लाईन बेटर बनेल. ओके. हे इथून सपोर्ट बनत आहे, हा सपोर्ट आहे. सपोर्ट लाईन आपल्याला कशी बघायची माहिती आहे का, जिथून प्राईस रिव्हर्स झाली आहे मॅक्झिमम टाईम, हा झोन आहे बा. या झोनमध्ये येस, या झोनमधून 5 मिनटं टाईम फ्रेममध्ये ॲक्सिस बँकेचा चार्ट हा इथे कंटिन्युअसली गेला आहे. हा बेसिकली कन्सोलिडेशन झोन आहे, हा पूर्ण हा बा कन्सोलिडेशन आहे. ओके. ओके. पुढे त्याचा ब्रेकआउट दिला असेल, जसं हा शॉर्ट टर्म कसं आता इथे 5 मिनटं टाईम फ्रेममध्ये मला जर ट्रेड घ्यायचा असता तर मी काय केलं असं माहिती आहे का, हे इथून एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली असती अशी, खालून एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली असती अशी. ज्या साईडला ब्रेकआउट झाला असता, वरती गेला असता किंवा खालती गेला असता, तर मी ट्रेड इनिशिएट केला असता माझा. सो माझा ट्रेड इथून मी इनिशिएट केला आहे. ही प्राईस होती 86, हिचा हाय गेला इथपर्यंत. मी इथं ट्रेड एक्झिट केला असता माझा, कारण की ही कॅन्डल निगेटिव्ह नाही आहे, ही कॅन्डल निगेटिव्ह आहे.
तर होऊ शकते मी इतक्यात कुठेतरी कॅन्डलचा बुक करून टाकला असता माझा प्रॉफिट. एकदम शॉर्ट ओके. ट्रेड होता. कारण की कसं आहे ना, स्टॉकमध्ये खूप कमी पॉईंटची मुवमेंट होते, बँक निफ्टीमध्ये जास्ती पॉईंटची होते. तर तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला स्टॉकमध्ये ट्रेड करण्याचा इंटरेस्टच नाही डेव्हलप होणार. गॉट इट? हो, समज. ठीक आहे ना. ओके. हा कोणी पोस्ट केला चार्ट? ताईनी केला वाटतं. काहीच आहे. हा. हे लॅपटॉपवर गेला आहे ना? अच्छा, फोटो काढला आहे हा. ते फोटो काढलाय. इथे डायरेक्ट शेअर करता येते ताई, लिंकच डायरेक्ट शेअर करता येते. हो, मग ते सुनीलने सांगितलं, मी लास्ट वाला तसं केलंय. हां, नाही नाही, त्याच्यावरून केलंय, कम्प्युटरवर होतं तर फोटो काढले मोबाईल. हां, तू लिंक नाही शेअर केला याचा, तू स्क्रीनशॉट काढला याचा. हो. नाही, सुनील दानी पण स्क्रीनशॉट काढला आहे. तर काय करायचं माहिती आहे का त्या केसमध्ये? हे इथे जायचं, हे पहा आता जसं बँक निफ्टी आहे, ठीक आहे. तर हे निफ्टीमध्ये काय करायचं, इथे जायचं, पब्लिश म्हणून एक ऑप्शन आहे. पहिले मला सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्यानंतर टेक अ स्क्रीनशॉट किंवा पब्लिश, तिथे डायरेक्ट लिंक त्याची चालली जाते. शेअर युअर आयडिया, ट्रेड कम्युनिटी, काय काय सगळं आहे. पब्लिक आयडिया हे सगळं व्हेरिफिकेशन मागते, असू दे. सो ते तुम्ही करून घ्याल. सो पुढे सो ही ट्रेंड लाईन ठीक आहे. इथे मला वाटते सुपर ट्रेंड लावला आहे. हा. ठीक आहे ही ट्रेंड लाईन. इथे कुठे दिसत नाहीये पब्लिश. ही जेवढी मला दिसत आहे फोटोमध्ये तेवढी तो ओके आहे, पण याचे नंतरचे कनेक्टिंग पॉईंट मला समजत नाही. नाही, ही ट्रेंड लाईन बरोबर नाही. ही वाली, ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ही बरोबर नाही आहे. का बरं? आणि ही पण ॲक्च्युली लॉजिकली बरोबर नाही होणार. ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यूने ही पण बरोबर नाही होणार आणि ही पण नाही. का बरं सांगतो. मला जर ट्रेड जर इनिशिएट करायचा असेल तर मी इथे कुठे ट्रेड इनिशिएटच नाही करू शकत. मला कुठं कन्फर्म, कारण की एक तर यांनी बॉडीला पूर्ण ब्रेक करत आणला आहे, ठीक आहे. हे आपल्या कंडिशनमध्ये बसत नाही, बॉडीला ब्रेक करणे. डन. आणि ही जी खालची जी ट्रेंड लाईन आहे, इथे आपल्याला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे ट्रेड इनिशिएट करायच्या प्रॉस्पेक्टने. कळत आहे ना? तर ट्रेड इनिशिएट करायच्या प्रॉस्पेक्टनी जर मला जर ट्रेंड लाईन जर ड्रॉ करायची असेल, तर सपोज हा जर डब्ल्यू पॅटर्न जर तयार केला आहे, तर मला इथे छोटीशीसुद्धा ट्रेंड लाईन कामात येईल आहे. माझी ही जी प्राईस आहे ही ब्रेक केल्यानंतर मी ट्रेड घेणार जसं ठरलं आहे, तर मला प्राईस ब्रेक केल्यानंतर ट्रेड घ्यायसाठी ही अशी ट्रेंड लाईनसुद्धा कामात येईल. इथे काही गरज नाही मला हे इथपासून आणायची ती, बरोबर. आणि मग खालच्या प्राईसला अशी पण एक ट्रेंड लाईन तयार होते जर खाली ब्रेकडाऊन दिला तर. ती कुठून तयार होईल? आता प्रिव्हियस जो चार्ट आहे ना मागचा, त्याच्या ह्याच्याने होईल की ती मागे कसा चार्ट आहे. ओके. ह्या फोटो आडवा काढला असता तर मला समजलं असतं थोडं. ओके, डन. हां ओके. ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ही अशी ड्रॉ करण्यापेक्षा इथे ही ट्रेंड लाईन जास्ती कामाची येईल. ही अशी इथून खालच्या ह्याच्यातून, कारण की ही तर प्राईस ॲक्शन झाली आहे. आता जर आपल्याला ट्रेड प्रॉस्पेक्टिव्हनी जर मग आपल्याला ठरवायचा हा एक पॉईंट कनेक्ट झाला आहे आणि इथे जर ब्रेकडाऊन देऊन जर कन्फर्मेशन कॅन्डल तयार केली, तर त्या कॅन्डलचा हाय लावून, हायचा SL लावून मी ट्रेड इथे इनिशिएट करू शकतो. असं आहे. मग जो काही आपल्याला टार्गेट असेल तो टार्गेट तिथे भेटून जातो. सिमिलर वरच्या साईडला पण होत असतं. इथून पण ट्रेंड लाईन निघते. हे कन्सोलिडेशन मार्केट आहे थोडंसं.
समजतंय? हॅलो हॅलो, आवाज येत आहे का माझा? हो समजतं ना. हो समज. ओके. सो परत कंटिन्यू करू दुसरा. हा तोच चार्ट वाटते. थोडं मोठं करून घ्यायचं असतं झूम, म्हणजे ते अजून जास्ती नाही का प्रॉपर ड्रॉ करता येईल आपल्याला. ठीक आहे, ही ट्रेंड लाईन ओके आहे तशी. इथे कमी झालं, इथे कमी झालं. ठीक आहे, या ट्रेंड लाईन तर ओके आहे, म्हणजे तुम्ही ट्रेंड लाईन ॲटलिस्ट पाडू शकता. पण आताच्या ट्रेंड लाईन नंतर जर ड्रॉ कराल ना, तर त्या ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यूने ड्रॉ करायच्या. तर ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यूने कशा ड्रॉ करायचं ते मी एकदा सांगतो परत. ओके, तर आपण मूव्ह करायचं आज. ठीक आहे ना. ओके, लेट्स स्टार्ट. सो आज बेसिकली आजचं मार्केट कशा पद्धतीने होतं मी ते एकदा शॉर्टमध्ये पास सांगतो तुम्हाला. आज कुठे कुठे ट्रेंड बनत होते. माझं EMI बंद करतो. ठीक आहे, आता मी इथे का बरं लावलं आहे बा सपोर्ट अँड रेजिस्टन्स. माझ्या इथे मी कुठे ट्रेंड लाईन नाही ड्रॉ केला, आज मी फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स केला. कारण की कसं ना, मार्केट ट्रेंडिंग नव्हतं. मार्केट होतं आज कन्सोलिडेशन, रेंज बाउंड मार्केट होतं, एकाच प्राईजमध्ये फिरत होतं. ही इथं प्राईजची रेंज दिसेल आहे तुम्हाला. हे बघा, ही प्राईजची रेंज आहे 235 442, 200 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट फिरत होतं पूर्ण तिथल्या तिथे. ओके, सो इथे बघा, आता इथे मी जो ड्रॉ केलेला आहे हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, हा इथे सपोर्टचा झोन आहे, आणि ही प्राईज इथपर्यंत येऊ शकते, हे प्रिडिक्शन आहे. गुड इट. इथं पण सेम आहे, हा झोन आहे, हा सपोर्टचा, हा इथे झाला आहे पूर्ण, रेजिस्टन्स आहे, हा पूर्ण रेजिस्टन्स आहे. हे इथेसुद्धा ही लाईन, ही पूर्ण रेजिस्टन्स लाईन आहे. सो वरती कुठपर्यंत जाऊ शकते, इथपर्यंत. तो हा बेसिकली मी आज टार्गेट टाकला होता माझा. मी ट्रेड इनिशिएट केल्यानंतर हा टार्गेट टाकला होता, पण टार्गेटपर्यंत न पोचता मार्केट रिव्हर्स झाला. ठीक आहे, मी ड्रॉईंग रिमूव्ह करून टाकतो. रिमूव्ह ऑल ड्रॉईंग. ठीक आहे, आवाज येत आहे ना माझा? हां ओके. राजू सर, तुम्हाला आवाज येतो माझा? हो येत आहे. ओके डन. चंदू सर? ओके हो येतो. डन. सो आता नाही का आपण थोडंसं ट्रेंड लाईन, ज्या आता कसं आहे बेसिक तुम्हाला ते पॉईंट कनेक्ट करून ट्रेंड लाईन ड्रॉ करता येणार चार्टवर, हा सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. सो ती बेसिक गोष्ट तुम्ही करू शकता. आता आपण बघू की ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यूने, की ट्रेड कुठे जाऊ शकतो, या पॉईंट ऑफ व्ह्यूने ट्रेंड लाईन आपल्याला कशी ड्रॉ करायची. मी जर पकडलं तर मला हे जर 4-5 असे दिसले तर अशा मी कुठेही ड्रॉ करू शकतो. हे अशा पटापट इथे ड्रॉ करून टाकली, इथे ड्रॉ करून टाकली. सो हे खूप इझी आहे. पण आता मला काय करायचं आहे, मला ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यूने ड्रॉ करायचं आहे. सो लेट्स विल कंटिन्यू द बँक निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये ट्रेंड लाईन ही युजली इथून जर मी पकडली आणि इथे जॉईन केली, ठीक आहे. मला ट्रेड सेटअप कसा बनतं, इथे मला काय बघायचं आहे की प्राईज या पॉईंटला एकदा इथे कनेक्ट झाली आहे, इथे 1 2 3 4 पॉईंटला आली, दिसत आहे, परत या झोनला आली. सो आता माझं प्रिडिक्शन आहे याच्या बेसिसवर की प्राईज कुठेतरी अशी करत इथं येईल, इथं 2-4 कॅन्डल बनवेल, परत खाली जाईल, परत इथे 2-4 कॅन्डल बनवेल, परत खाली जाईल, परत इथे 2-4 कॅन्डल बनवेल आणि इथून ब्रेकआउट देऊ शकते. हे माझं प्रिडिक्शन.
सो इथून जेव्हा ब्रेकआउट देईल तर हेच आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे. तर त्याच्यामुळे मी आता सपोज जर इथं जर परत जर खाली जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली, इथून जर खाली जर ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर माझी या ट्रेंड लाईनपासूनची प्राईस आहे, सो ही मागे कुठपर्यंत कनेक्ट होते तिथपर्यंत कनेक्ट करू शकता तुम्ही, नाही तर नॉट नेसेसरी. कारण की तुम्ही एकदा एक्सपिरियन्स आला याच्यामध्ये की तुम्ही शॉर्ट ट्रेंड लाईनही पटापट ड्रॉ करून पटापट तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. बट सो फॉर द टाईम मी हे जॉईन करतो आहे. सो आता तुमची प्राईस काय होईल माहिती आहे का, तुमची प्राईस इथे 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 मूव्ह होईल. एकदा वरती जाईल, खाली जाईल, वरती जाईल, खाली जाईल. हा जो ज्या पद्धतीचा ट्रायंगल बनत आहे तो ज्या साईडनी ब्रेकआउट होईल, आता आपण जे बघणार आहोत की ब्रेकआउट होईल त्या साईडनी ट्रेड घ्यायचा. ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल. इंट्राडे ट्रेडरला सेल पोझिशन बनवता येते स्टॉकमध्ये, पण ज्यांना पोझिशन होल्डिंग करायची आहे त्यांना सेल नाही करता येत इंट्राडेमध्ये, त्यांना फक्त बाय करता येते. समजलं? समजलं गॉट इट ना? समजलं ना. सो त्याच्यामुळे आपल्याला काय बघायचं, त्याचा ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन, आणि त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा राहायला पाहिजे ट्रेंड लाईन ड्रॉ करताना की मला ट्रेड प्रॉस्पेक्टिव्हनी ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. मला जर इथं जर सपोज जर आता जर प्राईस ॲक्शन जर तयार होत आहे इथे, तर मी इकडली ट्रेंड लाईन ड्रॉ करून काही मला फायदा आहे. मला माहीत आहे भले हे इथून पॉईंट कनेक्ट होतात, हे इथून सरळ गेली तर हे इथून कनेक्ट झाली, हे इथे ट्रेंड लाईन एक कनेक्ट होते, पण मला काही कामाची आहे ही ट्रेंड लाईन? मला काहीच कामाची नाही. का बरं? कारण की माझी प्राईज इथे आहे. ही जरी किती परफेक्ट ट्रेंड लाईन असेल तरी माझी प्राईज इथे आहे आणि मी इथे ट्रेंड लाईन पाडतो आहे. सो काय होईल, तुम्ही एक्झिक्युशनमध्ये फेल व्हाल ट्रेडच्या. तर आपल्याला असंच ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं आहे ज्या एक्झॅक्ट प्राईज ॲक्शन मला देईल. तर परत आपण बघू. आता हा झाला टाईम फ्रेम, ह्या 5 मिनटा टाईम आहे. आता 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये किंवा 1 मिनटामध्ये जर मी केलं ना तर ही ट्रेंड लाईन बघा किती वेळ कनेक्ट होईल. बघा मल्टिपल टाईम कनेक्ट झालं, इथे कनेक्ट झालं, इथे कनेक्ट झालं, इथे कनेक्ट झालं. ह्या कॅन्डल्स बदलल्या. हेच जर मी 1 आवरमध्ये केलं तर ही अशा पद्धतीने प्राईज ॲक्शनमध्ये एका तासामध्ये. सो टाईम फ्रेम बदलत गेलं तर तुमचा प्रॉस्पेक्ट बदलत जातो, तुमचा टार्गेट बदलत जातो. गॉट इट? परत दुसरा चार्ट बघू. इथून कोणता? निफ्टी बघू. आता निफ्टी आणि बँक निफ्टी मला वाटते सेमच आहे. आता दोनही सेम बनतात. आता बा इथे ट्रेंड लाईन कशी बनते हे बघा. इथं ट्रेंड लाईन मी इथून ड्रॉ करू शकतो आता सरळ सरळ. ठीक आहे. का बरं इथे ड्रॉ करू शकलो? कारण की मला दिसतं आहे पोटेन्शियल मार्केट हे आहे. तर मी काय करेल आता माहीत आहे का, मी इथे परत एक छोटीशी ट्रेंड लाईन ड्रॉ करून टाकेल. मी जर स्कॅल्पर असेल किंवा मला पटापट क्विक जर प्रॉफिट बुक करायचं असेल तर मी क्विक प्रॉफिट बुक करायसाठी काय करेल माहिती आहे का, याचा ब्रेकआउट झाल्यावर मी इथं पटकन एक्झिट मारून टाकेल पोझिशन. भले माझी जर क्वांटिटी जर 1000 असेल ना, आणि आता जर मी ऑप्शनमध्ये ट्रेड करत असेल आहे तर इथं जर बँक निफ्टी जर सपोज 17,328 असेल आणि हा जर माझा जर टार्गेट असेल 17,393 आहे, आपण याला 17,400 समजू, तर माझा इन द मनी ऑप्शन जो आहे ना हा एवढ्या पॉईंटचा मुवमेंट देऊन टाकेल मला पटकन. म्हणजे साधारण मला एक 70 पॉईंटची मुवमेंट देईल. माझी 1000 क्वांटिटीज असेल मला 70,000 भेटतील ते पटकन. सो त्याच्यामुळे हा माझा टार्गेट झाला. कारण आहे याच्यामध्ये की इथून एकदा पॉईंट नाही कनेक्ट झाला आहे, हा एवढा झोन कनेक्ट झाला आहे, हा एवढा झोन कनेक्ट झाला आहे, तर इथे रिजेक्शन आहे. तर इथे रिजेक्शन असल्यावर काय होईल माहिती आहे का, इथे कुठलंही पॅटर्न निगेटिव्ह बनलं तर मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकेल. कारण की मला हायली चान्सेस आहे तो परत याच प्राईजला येण्याचे. सो त्याच्यामुळे इथून आला, इथून ब्रेकआउट दिलं, मी पोझिशन माझी इथे स्क्वेअर ऑफ करून टाकेल. समजलं? समजलं. हां. तर हे का बरं सांगतो आहे, हे बेसिकली आपल्याला प्राईज ॲक्शन आयडेंटिफाय करून ट्रेंड लाईन अशी ड्रॉ करायची की जिथे मी ट्रेड घेऊ शकेल.
नाही तर निवड ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यात काय पण आता परत दुसरी ट्रेंड लाईन हवा आहे इथं अशी बनत आहे. या केसमध्ये मी याच्या खाली ब्रेकडाऊन झाला तर मी ट्रेड घेईल. परत इथे सपोर्ट लाईन तयार होते म्हणजे हॉरिझेंटल व्हर्टिकल सपोर्ट जे आहे ना हे तयार होते हवं आहे. इथे एकदा कनेक्ट आहे, दोनदा कनेक्ट आहे, तीनदा आहे, चारदा आहे. सो हे चारदा म्हणजे हे प्रिडिक्शन आहे इथपर्यंत येऊ शकते. कोणी बोलत आहे का? आपण लॅटेंट व्ह्यू बघू. परत लॅटेंट व्ह्यूवर जाऊ आता. आता लॅटेंट व्ह्यूमध्ये सांगा मला कशा पद्धतीने ट्रेंड लाईन बनेल. आवाज येत नाही व्यवस्थित जरा. लॅटेंट व्ह्यूमध्ये कशा पद्धतीने ट्रेंड लाईन बनेल सांगा मला. लॅटेंट व्ह्यू दिसते ना. हॅलो, हॅलो, आवाज येत आहे का? बाहेरचा आवाज आहे. चंद्रशेखरचा आवाज असेल. ओके ओके ओके, एक मिनिट. आपण त्यांना म्यूट करून टाकू. इल्ल का लागला? इल्ल नाही लागला. बाकी तुला डिसेंबर मारला. बरोबर. अरे बापरे. काही रूमला डिसेंबरच झाला. दोन्ही रूमला. चलो यार हे होत का नाही माझ्या इथे. हो हो, हे चालू आहे का? हे यांना म्यूट नाही करतायत का इथून सेपरेट? मला करता येते ना. हां ठीक आहे. आता येत आहे आवाज? हो, आता ओके आहे. सो आता मला सांगा इथे कशा पद्धतीने ट्रेंड लाईन ड्रॉ होईल. काय म्हटलं? इथे मला ट्रेड घ्यायसाठी इथे ट्रेंड लाईन कशी ड्रॉ होईल. कसं होईल? सांगा कशा पद्धतीने ट्रेंड लाईन ड्रॉ होईल. हा ना? 14 खाली आहे 14.00. त्यावरती पण दिसतंय ग्रीन रेड एक कॅन्डल मोठी आली आहे. इकडे इकडे नाही, या साईड राईट साईडला. इकडे टाईम कोणता हा आहे का? टाईम हावाला हा खाली टाइम म्हटलं बा त्यावरती दिसायचं आहे. 14 हाच ना? 1400. हा 14 त्यावरती रेड ली कॅन्डल खूप मोठी आली आहे. ही वाली. ओके हां हा, तो आहे ठीक आहे. हां. त्यानंतर हा जाईल 18 पर्यंत एंडिंग पर्यंत रेड वाला. एक मिनिट. हे इथून पकडलं काय? आणि इथपर्यंत आलं. ओके हा हा हां डन. पुढे मी म्हणेन याला इथपर्यंत कनेक्ट करायचं. ठीक आहे, लॉंग डिस्टन्स साठी. अजून अजून काय? अजून काय कनेक्ट करू शकतो. अजून कारण सांगतो आपण हे जर प्रॉपर ड्रॉ करू ना तर आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स आयडेंटिफाय करता येईल प्रॉपर. कारण की पण झाला आणखी वरून ड्रॉ करायचं लाईन तरी पुन्हा. नाही वरून नाही. तू आता तुला ट्रेड कोणीकडे दिसत आहे? कोणीकडे जाईल असं वाटतं आहे? वर जाईल तिथून बाउन्स होऊन. इथं बाउन्स होऊन वरती जाईल असं वाटतं आहे. बाउन्स ब्रेक झाला खाली किंवा वरती असं म्हणतात. ठीक आहे. मग ह्या ट्रेंड लाईनच्या बेसिसवर तू ट्रेड कसा घेशील अपसाईडचा? त्या कॅन्डल त्या लाईनच्या जर खाली चालला गेला तर खाली जाईल. बरोबर. नाही त्याच्यात बरोबर बर चालला तर वर जाईल तो ब्रेक करता. तर वरती तर काहीच नाही ड्रॉ केला ना आपण. वरती ड्रॉ करावं लागेल. वरतून खूप जास्त स्लोप येईल ना खाली पण. एक्झॅक्टली वरतून खूप जास्त स्लोप येईल. सो आपण या केसमध्ये काय करू शकतो इथे माहिती आहे का? इथं मला वरती जे रिव्हर्सल पॅटर्न आहे ना हे अजून याचं कन्फर्मेशनच नाही आहे. मला हे दिसत आहे की मार्केट स्क्रीन नाही का? स्क्रीन दिसत नाही का?
दिसतंय ना? तो मला दिसत नाही. एकदा रिफ्रेश करा ना तुम्ही. क्लास चालू तुला दिसतंय. मीटिंग मध्ये आहे म्हणून सांगतो ना ऑनलाईन वरती. इथे जी एक्सपेक्टेड कॅन्डल आहे ना हा ती अशी असायला पाहिजे. मी जर हा जर ट्रेड घेतोय तर इट शुड बी अ रेड कॅन्डल हियर. तेच म्हटलं खाली किंवा वरती बा असं म्हटलं तुमच्या Yes. सपोज वर चालायला लागला तर. नाही कसं आहे ना, मी माझ्या व्ह्यू पॉईंटनी ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आहे ना. मी मगाशी म्हणून म्हणतं ट्रेड प्रॉस्पेक्टने आता बघायचं आपल्याला. आता आपण बेसिकली शिकलो की ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करायची, जॉईन कशी करायची, ठीक आहे. हा डेप्थमध्ये गायला गेलं तर भरपूर गोष्टी वेगवेगळ्या निघतील. सो आपल्याला बेसिक गोष्टी अंडरस्टँड करायची की ट्रेंड लाईन आपण पहिले शिकलो की जॉईन कशी करायची, त्याचे मेन कन्स्टंट काय असायला पाहिजे. मिनिमम 2 पॉईंटला कनेक्ट असायला पाहिजे. 3 असेल तर तो जास्ती स्ट्रॉंग बनते, ठीक आहे. आणि ट्रेंड लाईन अशी दूर पाहिजे, दोन्ही पॉईंट खूप जवळ नाही पाहिजे. हा दूर सपोज जर तुम्हाला आता माहित झालं आपला. हां सपोज जर 2च पॉईंट असतील तर हे इथून ट्रेंड लाईन ड्रॉ होत नाही, ही बरोबर ट्रेंड लाईन नाही, ठीक आहे. सो या केसमध्ये ट्रेड हा असा बनायला पाहिजे. आणि आता सपोज जर मला जर याचा जर टार्गेट जर काढायचा आहे तर मला टार्गेट हा इथून असा निघेल. आपल्याला आता मागे जायचं आहे आणि चेक करायचं आहे की मॅक्झिमम कॅन्डल्स कुठे कनेक्ट आहेत. हे बघा, थांब, हे आपण रिमूव्ह करून टाकूया. कशाला मॅक्झिमम कॅन्डल म्हणतात? कारण की तिथे आपल्याला आयडेंटिफाय होतं हा सपोर्ट आहे, इथपर्यंत येऊ शकते मार्केट. काय म्हटले? गॉट इट. असं मागून मागून आणावं लागेल त्याला कनेक्ट करा. हां, कारण की आपल्याला इथे दुसरीकडे जवळ नाही दिसतंय ना, त्याच्यामुळे हाच दिसतंय, हवा इथे सपोर्ट दिसतंय, ठीक आहे. तर हा झाला पहिला सपोर्ट आपला. हा सपोर्टचा एवढा झोन आहे हा पहा, ठीक आहे. सो प्राईज काय होईल आता माहीत आहे का, हे इथपासून तर प्राईज इथपर्यंत येऊ शकते, गॉट इट. पण ऑलरेडी प्राईज याच्या जवळ आहे, समजलं. तर आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं, ऑलरेडी जर प्राईज जर याच्या एवढ्या जवळ आहे तर प्राईजमध्ये कन्फर्मेशन कधी येईल. कारण की इथे मॅक्झिमम लोक ट्रॅप होतात. या केसमध्ये काय होतं, लोक इकडे बघत नाहीत. 90% लोक इकडे कॉन्सन्ट्रेटच करत नाहीत. ते अशी इथून ट्रेंड लाईन ड्रॉ करतील आणि इथे डायरेक्ट ट्रेड घेऊन घेतील. आणि एकच कॅन्डल नाही का त्यांना भले पहिले प्रॉफिटमध्ये दिसेल आणि तीच कॅन्डल नाही का डायरेक्ट अशी वरती जाणं चालू होईल आणि ती बाउन्स होईल ती कॅन्डल. कारण का बरं बाउन्स होईल, कारण की हा इथे एवढा मोठा सपोर्ट आहे खाली, तर हा सपोर्ट बघत नाहीत लोक. तर आपल्याला ट्रेड परफेक्ट ट्रेड कुठं, 2 पॉईंट ड्रॉ करणं आवश्यकच आहे असं म्हणणं आहे. नाही, ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सपोज इथं लाईन जरी ड्रॉ नाही केली ना तरी मग तुम्हाला हे डोळ्यांनी दिसायला पाहिजे ही साईड. ओके. सो मग चालतं. पण ड्रॉ केली तर जास्ती कन्व्हिक्शननी तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता सपोज जर इथे जर मी पाडली आहे तर मला माहीत आहे की इथं येऊन मार्केट येऊन इथं बाउन्स बॅक होऊ शकते. सो मी इथे एक जर कॅन्डल तयार झाली तरी मी ट्रेड घेऊन येईल, मग माझा ट्रेड परफेक्ट राहू शकते. कारण काय, ही सपोर्ट लाईन ब्रेक केली असं म्हणता येईल. हा सपोर्ट जो आहे हो ब्रेक केला, या ट्रेंड लाईननी हा सपोर्ट ब्रेक केला. आता हा ब्रेक केला, पण याचा टार्गेट काय राहू शकतो, तर आपल्याला परत दुसरा सपोर्ट बघायचा आहे. तर दुसरा सपोर्ट जो आहे ना हा इथे निघतो, हा दिसत आहे, हा झोन, हा दिसला. हा एवढा झोन आहे. हा दुसरा पहिला सपोर्ट झाला, माझा तिसरा सपोर्ट हा झाला. म्हणजे कॅन्डल जास्त जवळ जर एखादी होत आहे तो झोन म्हणता येईल आपल्याला असं. तो त्या पद्धतीचा झोन म्हणता येईल. झोन म्हणजे कसा, वरतून खालतून जो आहे तो कॅन्डल तर जवळ होईल. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला एक कॅन्डल 5 मिनिटाची दिसेलच, ठीक आहे. ओके. सो आपल्याला आता हा झाला पहिला याचा सपोर्ट. सो हा झाला पहिला टार्गेट. त्याच्यानंतर परत दुसरा टार्गेट. सो हा झाला दुसरा टार्गेट. सपोर्ट आहे. सपोर्ट म्हणजेच टार्गेट, म्हणजे इथून बाउन्स आहे. म्हणजे इथून मी कॅन्डल घेतली, इथे 478ला विकला मी, 74ला विकला, 4 पॉईंट मला भेटले, ठीक आहे. 74ला विकला, सॉरी 78.55 म्हणजे लेट्स से तुम्ही या पॉईंटला विकला 78ला आणि इकडे 74ला तुम्ही बाय केला, डन. किंवा काय करायचं माहीत आहे का, इथे प्राईस ॲक्शन कन्फर्मेशन बघायचं की इथे कुठली कॅन्डल तर नाही तयार होत आहे दुसऱ्या कलरची, ग्रीन वगैरे. सपोज जर इथे जर ग्रीन कॅन्डल जर तयार होत असेल तर तो ट्रेड तुम्ही
एक्झिट मारायचा. अच्छा. आणि सपोज जर रेड कॅन्डल याच्या खाली जर कंटिन्यू झाली तर तो ट्रेड तुम्हाला कन्फर्मेशन येईल, तो इथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे हा झाला पहिला टार्गेट, हा झाला दुसरा टार्गेट. आपण टार्गेट काढणं या गोष्टी या पुढे आपण शिकणार आहोत, पण आपण आता ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यूनी ट्रेंड लाईन कशा ड्रॉ करायच्या हे बघत आहे. ओके, ठीक आहे ना. हां समजलं सर, समजलं. हां, कारण की हे जास्ती महत्त्वाचं आहे. मला कुठूनही ट्रेंड लाईन, मला इथूनही ट्रेंड लाईन दिसते आहे. ही सपोज जर मी जर ट्रेंड लाईन इथून उचलली तर मला हे इकडे पण ट्रेंड लाईन दिसते बघ, या पॉईंटनी हे इथे पण ही ट्रेंड लाईन मला जास्ती काही कामाचीच नाही ना. ही इथून एवढ्या लांबून येऊनसुद्धा माझी जास्ती काही कामाची नसणार आहे. बरोबर आहे ना? असं आहे. ठीक आहे ना. दुसरा भाऊ आता परत टाटा पॉवर भाऊ. तेव्हा टाटा पॉवरवर बेसिकली टाटा पॉवरवर मी फार पहिले पॅटर्न्स ड्रॉ करून ठेवले होते. सो आता हे तर मी आजचं पाहिलंही नाही, पण बघ या पॉईंटला बरोबर आज येऊन त्यांनी सपोर्ट घेतला आहे 5 मिनटामध्ये. हे ट्रेंड लाईन माझ्या सपोर्ट लाईन या पहिलेपासूनच ड्रॉ करून ठेवल्या आहेत, तरी ती बरोबर प्राइस ॲक्शन फॉलो करत आहे. प्राइस ॲक्शन फॉलो करत चालली आहे ती. इथे आलं इथपासून होती, ही वरती ट्रेंड लाईन आहे आपण ड्रॉ केलेली. हे बरोबर तिथल्या ग्रीन कलरची, हां ग्रीन कलर आहे ना त्याला. नाही, मी बदलून टाकतो ना. कलर आपल्या हातात आहे बदलणे, ओके ओके. कलर बदलणे आपल्या हातात आहे. तर ही पहिलेपासून ड्रॉ केले बा. इथे प्राइस ॲक्शन आली, ही 5 मिनटामध्ये आहे. हे का बरं, मी तर आज मार्केट ओपनही नाही करून, म्हणजे मी टाटा पॉवर ओपनही नाही करून पाहिला, पण माझ्या चॅनलमध्येच आहे ती बरोबर माझ्या प्रिव्हियस त्याच्यामध्ये. का बरं? कारण की माझा प्रिव्हियस डेटा बरोबर आहे. मी ज्या डेटाला घेऊन जी पाडली, मी 2 दिवसापासून टाटा पॉवर ओपन नाही करून पाहिला, पण टाटा पॉवर फक्त माझ्या रेंजमध्येच आहे, माझ्या लाईनच्या रेंजमध्येच आहे. का बरं माहीत आहे का? कारण की हा जो प्रिव्हियस जो डेटा जो मी ड्रॉ केला आहे ना, या प्रिव्हियस डेटावरून तो तिकडे फिरत आहे. समजतं आहे? हां, म्हणून तो तिथंच बरोबर सपोर्ट घेते, तिथंच तो हे घेतो आणि तो चालला आहे. ट्रेंड बदलू शकते. पहिले जसं इथे ट्रेंड होता तर इथून ब्रेकआउट दिला, चालला आहे. अजून HDFC बँक बघू आता. HDFC बँकमध्ये हा सपोर्ट मी कधीतरी पाडला होता, सो तो आहेच आपल्याला. आता पहा HDFC बँकमध्ये कशा पद्धतीने ट्रेंड लाईन निघेल सांगा आता. झूम कर ना. राजू सर, तुम्हाला सांगता येईल? राजू सर नाही. कुठे गेले? काय हॅलो, तुम्हाला सांगता येईल का इथे ट्रेंड लाईन कशी ड्रॉ होऊ शकते? हो ना, खाली 3 पॉईंट आहेत ना. खाली 3 पॉईंट आहेत. कोणते? हां हे वाले? हां, पण ये हां ओके, इथून घेतो मी. समजेल मग. ठीक आहे, इथून काढू. 4 कॅन्डल झाले ना. ठीक आहे ना. हां, या 4 कॅन्डल झाल्या. पुढे वरतून कशी पाडू? वरून जो रेड पासून स्टार्ट होईल 4 कॅन्डल असतील बहुतेक. या कॅन्डलपासून? हां. ओके, या कॅन्डलपासून कुठे कनेक्ट करू? हे जो रेड आणि ग्रीन दिसत आहे समोरचा, ठीक आहे. इथं पुढे त्याच पद्धतीनं समोर जाईल. टच होणार नाही होणार पण माहित नाही समोरला. ओके, ठीक आहे. तर या कॅन्डलला आपण ट्रेंड लाईन कशी पाडू शकतो माहिती आहे का? हा पॉईंट न घेता आपण या पॉईंटपासून घेऊ शकतो, आणि या पॉईंटपासून घेतल्यावर आपण खाली कनेक्ट करू. हे बघा, हे इथे कनेक्ट झालं आहे, हे इथे कनेक्ट होतं बघा. या कॅन्डलचं इम्पॉर्टन्स इथे संपून जाते थोडंसं. ही कॅन्डल जी आहे ना, ही कॅन्डल आपल्याला कुठे कामात येईल माहीत आहे का? मला जर ट्रेडचा टार्गेट काढायचं असेल पुढे आता, तर मला टार्गेट काढायसाठी कामात येते ही कॅन्डल. बघा,
ही कशी मी फक्त इथं टच केल्यावर बरोबर हिने इकडे सगळे कनेक्ट केले माझे पॉईंट्स. इथेही कुठेतरी कनेक्ट केले, तेव्हा हा झोन कनेक्ट केला आहे. हे इकडे परत प्रिव्हियस डेटा लोड होईल तेव्हा हे ही जी कॅन्डल ही याच्या जवळ आहे, हे इथून झोन बरोबर कनेक्ट आहे. सो आपण जसं आता परफेक्ट ट्रेन लाईन पाडू ना, तर आपल्या गोष्टी परफेक्ट होतात ते पुढे. जसं ही ट्रेन लाईन इथून न पाडता आपल्याला फक्त इथून घ्यायची होती. सो इथून घेतल्यामुळे हा डाऊन ट्रेंड आपल्याला कनेक्ट झालेला आहे. आता परत इथे एक छोटीशी परत सपोर्ट लाईन बनते खाली. सपोर्ट लाईन कुठून बनते? ह्या कॅन्डलपासून ही इकडे प्रिव्हियस डेटा या डेटापर्यंत चालली कॅन्डल. गॉट इट. तर आता या केसमध्ये काय होईल माहिती आहे का, माझी ही जी ट्रेंड लाईन आहे ना, हिचं इम्पॉर्टन्स संपलं तरीच असं चालते. समजतं आहे? हां. तर आता हिचं इम्पॉर्टन्स का बरं ही का बरं नाही पाडली मी? कारण की माझी ऑलरेडी इथे पाडली आहे मी ट्रेड प्रॉस्पेक्टिव्हने. मी इथे ऑलरेडी पाडली आहे. तर हे चॅनल तयार झालं, हे असं ट्रायंगल पॅटर्न हा तो तयार झाला आहे. तर आपल्याला ट्रेड कुठे घ्यायचा आहे? ज्या साईडला ब्रेकआउट भेटेल. आता कोणीकडे ट्रेड निघू शकते इथे? इथे ट्रेड कोणीकडे निघू शकते? बाउन्स होईल वरती, वरती बाउन्स येईल. कशावरून? सपोर्ट घेतला आणि ते तीन ठिकाणी खाली पण तर जाऊ शकेल ना. एक्झॅक्टली ब्रेक. खाली पण जाऊ शकते. ते डिपेंड करते म्हणजे मार्केटच्या याच्यावरती. नाही ब्रेक पण तरी पण तुमचं कन्व्हिक्शन काय होतं? तुम्ही ट्रेड कुठे घेऊ शकाल? ब्रेक झाला तर खाली आहे, तर वरती. बरोबर, ठीक आहे. आता कसं आहे ना, आपल्याला इथे दोन्ही साईडला ट्रेड बनवू शकतो. तुम्ही आता सांगूच नाही शकत की कोणीकडे बळेल. भरपूरसे लोक काय करतात माहीत आहे का, आता ते असं प्रिडिक्ट करू शकतात, आता खालती येत आहे, आता इथं ब्रेकआउट होऊन जाईल आहे, हे खालतीच जाणार आहे मार्केट, आपण इथंच ट्रेड घेऊन टाकावा. आणि ते इथेच ट्रेड घेऊन टाकतात. का बरं इथं ट्रेड घेतात माहीत आहे का? कारण त्यांना वाटतं इथं ट्रेड कमी पैशात भेटत आहे. इथं ट्रेड कमी पैशात भेटत आहे, इथं घेऊ तो कदाचित आपल्याला पैसे जास्ती लागतील. सो ते ट्रॅप होतात इथे. ते इथं ट्रेड घेतात आणि इथून नाही का, कारण की 1 2 3 4 5 हेच चाललं इकडे. हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे इथे. सो हा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे ना, इथून कॅन्डल बाउन्स बॅक करू शकते. इथून कॅन्डल ही एवढी मोठी एकच कॅन्डल तयार करू शकते, एवढा पॉवर आहे याच्यात आता. म्हणजे इथं ज्या लोकांनी सेल केलेलं आहे ना, हे सगळे ट्रॅप झाले, पूर्ण ट्रॅप झाले. ही कॅन्डल का बरं मोठी होऊ शकते? याचं कारण प्रिव्हियस डेटा आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी नाही का मार्केटमध्ये प्रिव्हियस डेटा रिफ्लेक्ट करते. ही एवढी मोठी कॅन्डल आहे, ही एवढी मोठी इथे कॅन्डल आहे परत तयार झालेली. या डेटामधली परत ही एवढी मोठी कॅन्डल आहे, परत ही एक एवढी मोठी कॅन्डल आहे. सो या रेंजमध्ये 1 2 3 ही पण, ही तिसरी, हे एवढ्या मोठ्या कॅन्डल तयार आहे. तर सो देर इज हायली चान्सेस की ह्या कन्सल्टेशनमधली जी कॅन्डल आहे ही पण मोठी कॅन्डलच बनू शकते. गॉट इट? समजलं. हां. सो पण याच्यामध्ये परफेक्ट ट्रेड कोणता निघू शकते ते आपल्याला कधी कळेल? जेव्हा कुठेतरी ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट होईल. सो आता ब्रेकआउट इथे कसा होऊ शकतो? एक तर कुठली तरी एक कॅन्डल इथे खाली तयार करेल, प्रॉबेबली रेड, बरोबर. आता ह्या कॅन्डलचा मला सांग, तू इथे ट्रेड घेतला, इथे ही कॅन्डल एवढी तयार झाली, आता तू इथे ट्रेड घेत आहे, तुझा युजली पहिला सपोर्ट कोणता असायला पाहिजे? सेम खाली नाही का, पहिले 2-3 कॅन्डल आहेत ग्रीन वाले, लहान वाले, रेड ग्रीन. या तिथं ओके. थोडा वरती. नाही, बरोबर आहे. हाच कारण की हा इथे सपोर्ट आहे. परत हा झोन दिसतोय, हा वाला, हा जो आहे हाच बिलकुल सपोर्ट राहायला पाहिजे पहिला. म्हणजे तू कितीवर विकला, तू या प्राईजला विकला, ज्या काही 1505 1595ला विकला आणि तुझा 90वर आला, पहिला टार्गेट आला. आणि दुसरा टार्गेट कुठं असायला पाहिजे आता? सेकंड टार्गेट खाली, जस्ट थोडा खाली पुन्हा दिसून राहिले पहा, लाल वाले छोटे. ओके, सांगू तुला मी, हे वाला, हे नंबर 15चा बिलकुल दिसणार तो आला. ओके. ॲक्च्युली माहीत आहे का, याला तुम्ही झोन ट्रीट करू शकता भले, पण याचा टार्गेट जो आहे ना,
तो लॉजिकली हा असायला पाहिजे, हा वाला. ही जी कॅन्डल आहे ना, ही वाली. हा वाला टार्गेट असायला पाहिजे. याचं रिझन असं आहे की इथे मल्टिपल टाईम टच झालेला आहे, पण इथे जो आहे ना, इथे प्रत्येक वेळेस ब्रेक केला आहे. हा कन्सोलिडेट करून हा ब्रेक केला आहे, हा कन्सोलिडेट करून यांनी ब्रेक केला आहे, ह्या कन्सोलिडेट करून इथे ब्रेकिंग आहेत प्रत्येक पॉईंटला. सो हा याचा स्ट्रॉंग सपोर्ट नाही झाला, कारण की इथे ब्रेक केला आहे सपोर्टला. ह्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या इथून माझी ट्रेंड लाईन ड्रॉच नाही होत, कारण की बस सपोर्ट ब्रेक होत जाते, हे कॅन्डल ब्रेक होत चाललं आहे. सो इथे त्या पद्धतीने नाही होणार. हा तेवढा स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहे किंवा हा स्ट्रॉंग टार्गेट नाही आहे. तर मी काय करेल माहीत आहे का, आपण ट्रेडमध्ये असताना कसं घ्यायचं माहीत आहे का, याच्या खाली जेव्हा कॅन्डल येते आणि इथं जेव्हा कॅन्डल या झोनच्या जवळ जेव्हा येते ना, तेव्हा काय करायचं माहीत आहे का, आपला जो स्टॉप लॉस आहे ना, तो एकदम याच्या जवळ आणून ठेवून द्यायचा. कारण इथून रिव्हर्सिंगचे चान्सेस आहे, कारण की इथून रिव्हर्सही होत आहेत काही काही कॅन्डल्स. सो त्याच्यामुळे आपण स्टॉप लॉस ट्रेल करायचा आणि याचा जर ब्रेक झाला तर हा टार्गेट लावून ठेवून द्यायचा. कारण की इथून भाऊ जास्ती चान्सेस आहे की आता मार्केट इथून रिव्हर्स मारेल. थोडासा रिव्हर्स मारण्यापेक्षा मार्केट रिट्रेस त्याला म्हणतात, थोडंसं रिट्रेस्ड होते मार्केट. सो मार्केट थोडंसं रिट्रेस होऊ शकते इथून. गॉट इट. आता ही ट्रेंड लाईन पुढे कुठेतरी तिकडे कनेक्ट होतच असेल आहे. हे बघा दिसत आहे, हे इकडे कनेक्ट होत आहे, आपण कनेक्ट होत आहे, दिसत आहे नाही खालची, हे इथे कनेक्ट होत आहे. सो ती कनेक्ट होत आहे म्हणूनच तिथे ड्रॉ केली असेल. डन. काही कन्फ्युजन असेल तर मला विचारा आता ट्रेंड लाईनबद्दल परत. नाही, समजलं. ठीक वाटलं. रिट्रेस होत आहे म्हणजे तिथून वर जायला काय 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 म्हटलं. रिट्रेस होत आहे म्हटलं ना, मग तिथून हम्म. होण्याचे चान्सेस आहेत. येस रिट्रेस म्हणजे काय होतं माहिती आहे का, ह्या इथं जे रिट्रेसमेंटची जी लाईन होती, ह्या इथून तो ब्रेक तर दिला, पण इथून चान्सेस असे आहे का तो वरती जाऊ शकते. आणि वरती गेल्यानंतर जर तो आला खाली आणि याला जर ब्रेक करत असेल आहे तर याचा टार्गेट भरपूर मोठा मग निघू शकते. कारण की प्रिव्हियस डेटा मग याचा चेक करायचा आणि प्रिव्हियस डेटामध्ये कुठे याचा सपोर्ट रेजिस्टन्स बनला आहे ते एकदा आयडेंटिफाय करायचं. सो आता आपण तसं आयडेंटिफाय करायला हेवा, हा इथं टार्गेट निघत्याचा, हा खाली. सो तुमचा चार्ट जो आहे ना, तो जितका तुम्ही क्रिस्टल क्लिअर ठेवाल ना तितकं बेटर आहे. माझ्या चार्टवर असे इंडिकेटर्स नाही खूप सारे. सो तुम्हाला इंडिकेटर काय करता माहिती आहे का, तुम्हाला ट्रेडच नाही घेऊ देत बेसिकली. हा इंडिकेटरचा एक प्रॉब्लेम आहे, कारण की त्या दिवशी सांगितल्यामुळे इंडिकेटर हे बेसिकली लॅगिंग आहेत, हे लीडिंग नाही आहेत. म्हणजे हे काय होतं, हे उशिरा सांगतात तुम्हाला. तर होऊ शकते तुमचा टार्गेट भेटल्यानंतर ते इंडिकेटर सांगेल आता ट्रेड घ्या म्हणून, असं होऊ शकते. सो देर आर फ्यू चान्सेस. तर आता तुम्ही जो पॉईंट राईज केला तो एकदम परफेक्ट होता की रिट्रेस म्हणजे इथून तर वरती जाणार, पण परत प्राईज ॲक्शन खाली येऊ शकते. तर त्या केसमध्ये तुमचा रिपीट ट्रेड बनते परत म्हणजे तुमचा तुम्ही ट्रेड इथे इनिशिएट केला 1480ला आणि 1450ला आणि 30 पॉईंटची मुवमेंट मिळाली. जेवढी प्राईज मोठी राहते ना स्टॉकची, तेवढा त्याचं मोमेंटम जास्ती राहते, तेवढा तो दिवसभरात मुवमेंट होते. आज जर तुम्ही HDFC बँक जर चेक केला तर आज HDFC पॉईंट हे आहे इथे दिसत आहे. आज कन्सोलिडेशन मार्केट होतं, त्याच्यामुळे आज बँक निफ्टीचे कोणतेच स्टॉक जास्ती मुवमेंट नाही झाले. बँक निफ्टीमध्ये 12 स्टॉक असतात. सो ते 12 स्टॉक हा एक HDFC हा 1522पर्यंत गेला आहे. फक्त 22 पॉईंटची मुवमेंट आहे आजच्या दिवशी, असं आहे. सो आता सपोज जर याला जर मी डेलीमध्ये जातो, याला डेलीमध्ये चेक करतो, म्हणजे इथं फक्त 20 पॉईंटची मुवमेंट आहे आज HDFCनी. ओव्हरऑल डेमध्ये 20 पॉईंट फक्त तो मूव्ह झालेला आहे. आणि बघा आता हा कालची जर कॅन्डल जर चेक केली या दिवसाअगोदर, तर किती बँक निफ्टी HDFC मूव्ह झाला. या कॅन्डलवर हॉर केल्यानंतर वरती प्राईस दिसते आहे, ओपन आहे 1470, याचा हाय आहे 1524 आणि लो आहे 1473. म्हणजे ॲज गुड ॲज 50 पॉईंट मूव्ह झालेला आहे. 50 पॉईंटची मुवमेंट परवाच्या दिवशी जेव्हा बँक निफ्टी एकदम वरती गेली होती 1500 पॉईंटनी तेव्हा. ओके, अजून काही बघायचं परत चार्ट. 10:30 वाजले. अजून काही बघायचं असेल तर त्या प्रॉस्पेक्टिव्हनी मी सांगतो, कारण की उद्या तुम्हाला
ट्रेंड लाईन आता तुम्ही त्या पॉईंटनी टाका. कोणत्या टाईमनी? ट्रेडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. सो फक्त त्याच्यात आता जर सपोर्ट अँड रेजिस्टन्स सांगू का मी 2 मिनटात, म्हणजे तुम्ही परत सपोर्ट अँड रेजिस्टन्सनुसारही पाडू शकाल ठीक आहे, चालेल. की कारण की सपोर्ट अँड रेजिस्टन्स हा परत एक थोडासा डिटेल्ड विषय आहे. कारण की ह्याच्या ट्रेंड लाईन ज्या तुम्ही पाडाल या सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बेसिसवर पाडाल. ठीक आहे, ट्राय करून सांगा. सांगू आहे वेळ? कारण की 10:30 वाजले आहे. इफ ऑल आर ओके सो मी सांगतो. ओके. समजा थोडा डीप असेल तर मग उद्या घेऊ. हां, थोडंसं डीप म्हणजे अजून सांगायला अर्धा तास तर लागेल. मग 11 वाजतील आपल्याला साधारण. ठीक आहे ना, मग तर उद्या झालं तर बरं राहील. कारण 2 मिनिटात समजणार आहे आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मग मी परत उद्या सांगतो. कारण की त्या सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये मग मी उद्या 2-3 पॉईंट कवर करतो. डिमांड अँड सप्लाय पण कवर करतो. ठीक आहे, चालेल. आणि डिमांड अँड सप्लाय झोन पण आयडेंटिफाय करणे बेटर आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की याच्यामध्ये मला बँक निफ्टीबद्दल ऑप्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही सांगा, तर मी त्या पण कन्सिडर करत जाईल. सांगत जा आपण सोबत असं, म्हणजे फायदा राहील थांबव. हां, मी काही गोष्टी कवर करेल. पण कसं आहे ना, बेसिक टेक्निकल ॲनालिसिस आपलं एकदा कवर झालं की कसं आहे, तुम्हाला जसजशी याची क्लिअरिटी येत जाईल ना, तसं तुमचा इंटरेस्ट याच्यात बूस्ट होत जाईल. तर तुम्हाला समजत जाईल की अरे हे अशा पद्धतीने वर्कआउट होते, ते तशा पद्धतीने. तर तुम्ही उद्या त्याला त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकाल. ठीक आहे. गॉट इट. सो आता तुम्ही उद्या काय कराल? उद्या तुम्ही सगळेजण ट्रेंड लाईन ड्रॉ करा आणि त्याच्यावरती सपोर्ट अँड रेजिस्टन्स लिहा. फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसं लिहायचं? सपोज जर इथून जर हा जर चार्ट जर निघत आहे असा सरळ, तर हा झाला सपोर्ट पार्ट. हा एक पॉईंट झाला ना. तर उद्या तुम्ही फक्त त्याच्यावर जर गोल जर ड्रॉ करता येत असेल तर असे गोल इथं ड्रॉ करा. आता गोल ड्रॉ करायला तुम्हाला दुसऱ्या कोणत्या थर्ड पार्टी सॉफ्टवेअरची गरज नाही आहे. हे इथे एक मिनटं, हे इथे जा. हा इथं ब्रश म्हणून टूल आहे, पहा दिसत आहे. हा माहिती आहे. ट्रेनिंग वेअर ब्रश म्हणून टूल आहे. त्या ब्रश म्हणून टूललाच नाही का तुम्ही हे इथे याला टच केल्यावर तुम्हाला इथे येऊन जाईल. हे इथे ड्रॉ करू शकता तुम्ही असं इथे. आणि त्याच्यावरती मग लिहून टाका तुम्ही सपोर्ट. फक्त ॲस लिहिला तरी चालतं आहे. आणि खालून मग परत एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची, इकडून निघते ही. आणि इथे तुम्ही ड्रॉ करू शकता, लिहू शकता रेजिस्टन्स. हा आहे रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणतात नाही का? सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचा. आता हा झाला तुमचा ट्रेंड अशा पद्धतीने. पण तुम्ही चार्ट हे असे झूम करून नका पाठवू, कारण की ते समजणार नाही मला. हे अशा पद्धतीने म्हणजे कर. सपोर्ट खाली राहील ना? हां, सपोर्ट खाली राहील. सॉरी, सपोर्ट खाली राहील ना. सपोर्ट ऑफकोर्स खाली राहील. सो कुठे गेला? हा इथे सपोर्ट राहील आणि वरती रेजिस्टन्स राहतो नेहमी. वरती रेजिस्टन्स हां, येस, रेजिस्टन्स हा नेहमी वरती, खाली सपोर्ट. लक्षात? ठीक आहे ना. आता याला रिमूव्ह करून टाकतो हे. अरे अरे अरे, एवढं बरं जाऊ दे. हॉरिझेंटल लाईनी ड्रॉ करू इथे आपण. इथे हॉरिझेंटल लाईन निघते बा. कुठे निघते? बरं, इथं हॉरिझेंटल लाईन लक्षात येत आहे कोणाला? डेलीमध्ये या. ड्रॉइंग रिमूव्ह करतो पहिले. आत्ता इथं हॉरिझेंटल लाईन कशी कुठून निघेल सांगा? 2022च्या वरती पहा दिसत आहे. 2022च्या वरती इथे हा इथून की इथे? नाही, खाली खाली त्या पहिल्याच ठिकाणी, पहिल्या इथे? पॉईंटवरती इथं. हा ओके. हां, नंतर पुढे नंतर थोडा वरती पुन्हा फेब्रुवारीच्या वरती दिसत मला एक पॉईंट. इकडे? हा इथं नाही 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 नाही, मी हॉरिझेंटल लाईन म्हणतो आहे. त्याच ठिकाणी निघेल ना मग फेब्रुवारीचा आपला. नाही, इकडनं जिथून पेंट टूल आहे तिथला वरचा तो पॉइंट. बरोबर, तिकडून निघेल सपोर्ट लाईन. कुठून कसं? हे इथून जे आहे ना, हे इथून निघते बा सरळ. मी तेच म्हटलं, 2022च्या वरती म्हटलं. ओके. सो हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, इकडे पॉईंट आहेत, परत हा पॉईंट आहे. ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यूने ही कुठं इम्पॉर्टंट आहे? ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यूने इथे ट्रेड कसा बनते? कारण की ही तर पॉईंट यार 500 पॉईंट दूरची तुमची सपोर्ट लाईन आहे. 500 पॉईंट. हा, तर मग मार्चच्या बिलकुल जवळपास आहे. नाही, मग तिथून आहे ना जिथून
एंड झालाय तो ग्राफ तिथून दिसतोय ना तो नाही पहा इथे इथे निघेल पहा इथे. ते एम पॅटर्न झाला हा Yes. तिथे तोच म्हणताय हा तो आला मी म्हटलं. इथे निघेल सपोर्ट लाईन. सो इथे सपोर्ट घेऊन वरती जायला सपोर्ट पाहिजे. लाईन जवळपासच पाहावं लागतं आपल्याला नाही का? असं काही नाही. तुमचा आता ही जी टाईम फ्रेम आहे ही डेली आहे, बरोबर आहे. तर डेली टाईम फ्रेममध्ये उद्या असं होऊ शकते मार्केट इथपर्यंत येईल, म्हणजे 36,400 हे 1000 पॉईंट हा सपोर्ट आहे. 1000 पॉईंटवर याचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे असं म्हणता येईल. दोन पद्धतीचे अच्छा. सपोर्ट्स होतात, एक असते थोडासा वीक आणि एक असतो स्ट्रॉंग. सो हा जो आहे ना हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आता 36,400चा. का बरं? याचं कारण सिम्पल आहे बघा. हे इथे एक वेळ टच झाला आहे, हा इथे एक वेळ टच झालेला आहे, त्याच्यानंतर हे इथे बघा आहे. म्हणजे डेलीमध्ये मॅक्झिमम टाईम टच होणं म्हणजे खूप खूप क्रुशियल गोष्ट आहे ती, कारण की तिथून बाउन्स बॅक होईल. त्यानंतर हा एवढा मोठा झोन आहे सपोर्टचा, परत हा एवढा मोठा झोन आहे डेली सपोर्टमध्ये. गॉट इट? डेली म्हणजे 1 डेचा. डेली म्हणजे वन डे, ही एका दिवसाची कॅन्डल आहे. अजून काही डाऊट मला? काही नाही. क्लिअर आहे सर? आता कोणताही प्रॉब्लेम आला तर उद्या. हो हो हो, हे परत आपण कवर करू भले. ही डेली मध्ये जी आपण हॉरिझॉन्टल लाईन काढली आहे हां ती जर आपण टाइम तिथे चेंज केलं जसं 5 मिनिटची तर ती सेम तिथे राहील का त्याची? ही राहील ना, याचे पॉईंट्स वाढतील सपोर्टचे उलटे. अच्छा. हे आता डेलीमध्ये आपण जर गेली, हे इथे एवढे पॉईंट कनेक्ट होत आहे ना, आता 5 मिनिट्समध्ये गेली तर चार्ट लोड होत आहे तो. हे बा इकडे दिसतंय, परत जाऊ आपण. हे बा हे ते एवढं कनेक्ट झालं आहे, कारण की डेलीमध्ये अख्खा दिवसाची एक ते कॅन्डल आहे आणि 5 मिनटामध्ये कितीतरी कॅन्डल तयार होतात, कारण की 6.5 तास डिवायडेड बाय 5 मिनटं कन्वर्ट करायचे आपण. तर हे इकडे प्रिवियस डेटा जो लोड होत जाईल ना तो इथे कनेक्ट होत जाईल. त्याच्यामुळे माझा डेलीचा व्ह्यू वेगळा बनेल, टाईम फ्रेमनुसार व्ह्यू बनते. तर आता जसं मगाशी म्हटलं आपण की ही जी कॅन्डल आहे हे आज मार्केट 37,000 आहे, तर मगाशी कुठं बनत होतं? 36,000 समथिंगला सपोर्ट बनत होता. बरोबर तिथं झालं होतं 36,600, 36,400. हा इकडे कुठला तरी दुसरा झोन असेल खाली, हा झोन झाला एवढा 36,400. हे इथपासून होऊ शकते कारण की हा पहिला आहे, हा इथेही पहिला आहे. सो हा एवढा झोन तयार होऊ शकते परत. सो आपल्याला कनेक्ट करताना कुठं करायचं आहे? आपल्याला पहिलेचं बघायचं आहे, पहिल्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. तर पहिल्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं असल्यावर हा थोडासा इथे वरती होऊ शकतो, परत हे इकडे कुठेतरी कनेक्ट होऊ शकतात. समजलं? समजलं. हे बघा इथे जर चेक केलं ना ते ब्रेक होतात. हे इथे सपोर्ट आहे. ठीक आहे, अजून काही प्रश्न? काही नाही, प्रॅक्टिस करून पाहतो, लाईव्ह मार्केटमध्ये करून पाहतो ट्राय. येस, लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिस करा आणि तुम्ही पुढचे फक्त 2 ते 3 दिवस ट्रेड नका करू. नंतर तुम्ही ट्रेड घेऊन या ज्या गोष्टी आयडेंटिफाय करते या गोष्टीवर तुम्ही एक ट्रेड घेऊन बघा, तुम्हाला ठीक आहे ना. समजेल. हां म्हणजे दिवसाला मॅक्झिमम ट्रेड नका घेऊ, मॅक्झिमम 4 ट्रेड खूप झाले एका दिवसात. कारण की असा तो प्रॉफिट बनतो आहे की लॉस बनतो आहे तो नंतर जेव्हा, पण तुम्ही ज्या गोष्टी शिकत आहात त्याचं ॲटलिस्ट एक्झिक्युशन करून पहा. फक्त राईट डायरेक्शननी ते एक्झिक्युशन होते की नाही होते ते एकदा टेस्ट कराल. चालेल, ट्राय करता येईल. चालेल, ठीक आहे मग. हां, आज के लिए इतना काफ़ी आहे. ठीक आहे. चालेल, उद्या परत पाठवा मला चार्ट वगैरे, मग परत डिस्कशन करू. चालेल. डन, ठीक आहे. गुड नाईट. येस, गुड नाईट टू ऑल. गुड नाईट. या